महेश कोठारेंच्या भाजपा कौतुकामुळे वाद निर्माण झालेला आहे। तात्या विंचू तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। महेश कोठारे यांच्यावर टीका केली तर तात्या विंचू तुमचा विलन आहे, महेश कोठारे आमचा हिरो आहे। नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये। हा, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल। ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी काही भाजपची बाजू घेतली की संजय राऊत यांना लगेच मिरच्या झोंबल्या। महेश कोठारे म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं, मोदीजी आवडतात, मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात। तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता। तुमच्या सोबत व्हिलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहे। यावर शिवसेनेचे दीपक केसरकर आणि काँग्रेसचे सचिन सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। महेश कोठारे एक चांगले कलाकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाचा आणि त्यांच्या सिनेमातील असलेल्या काही कॅरेक्टरचा संबंध जोडून त्याच्यामधून काहीतरी विकृत स्टेटमेंट करणं अत्यंत चुकीचं आहे। शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे, ज्यावेळेला ते म्हणतात की त्यांची किंवा उभाटाच्या संदर्भात ते स्टेटमेंट देतात एखादं, त्यावेळेला त्यांना कोणी असं बोलत नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांनी बोललेलं ऐकून घेण्याची सुद्धा सवय ती लावून घेतली पाहिजे। 2014 नंतरच्या भारतीय राजकारणामध्ये भक्त हा शब्द केवळ भारतीय जनता पक्षाशी संबंधित राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अंधभक्त या शब्दाचं संक्षिप्त रूप म्हणून तो ओळखला जातो। आणि याचा अर्थ काय तर असे व्यक्ती ज्यांचा वरचा कोठारी काम आहे। आता राजकारणात नसल्यामुळं आदरणीय महेश कोठारीजींना याची माहिती नसावी असं आम्हाला वाटतं, परंतु त्यांनी काय बनावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे आणि त्या संविधानाने त्यांना अधिकारही दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे। आमच्या शुभेच्छा आहेत।